महाराष्ट्र के बल्लारपुर शहर में वंचित बहुजन आघाड़ी बल्लारपुर शहर के प्रतिनिधियों ने 2 जून को दोपहर 12:30 पर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय के अधिकारियों का औचक दौरा किया। संतोषी माता वार्ड के कार्यकर्ताओं की शिकायत के आधार पर जानकारी मिली है कि उस वार्ड में प्राधिकरण के नल से अत्यधिक प्रदूषित और गंदा पानी आ रहा है। इस संबंध में वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ताओं और पदाधिकारियों ने इस मामले पर चर्चा करने और 24 घंटे पानी की आपूर्ति सुनिश्चित करने के लिए महाराष्ट्र जीवन प्राधिकरण का ध्यान आकर्षित करने के लिए महाराष्ट्र जीवन प्राधिकरण का औचक दौरा किया और इंजीनियर गजानन बारापत्रे से चर्चा की। इस अवसर पर उमेश करू शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाड़ी, रेखा पगड़े महिला शहर अध्यक्ष बल्लारपुर वंचित बहुजन आघाड़ी प्रज्ञा नमनकर, सविता नाईक, सविता थुलकर, सुरेखा भगत, विमल निरंजने, चौहान ताई, स्वाति लोंढे, जावले ताई, सुजाता जावले, शिल्पा चौहान व कार्यकर्ता उपस्थित थे। चंद्रपुर लाइव 24 महाराष्ट्र के चंद्रपुर जिले से संजय गुगलोत ब्यूरो चीफ की रिपोर्ट। मी शहर अध्यक्ष महिला शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी। आज आम्ही इथं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इथे आलेलो आहोत। तर आमच्या समस्या अशा आहे, शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे, पाणी बरोबर मिळत नाही आणि काही ठिकाणी गौरक्षण वार्डामध्ये मागील 2 महिन्यापासून पाईप फुटून आहे, पण त्याची पण दक्षता घेण्यात येत नाही आहे। पाणी वाहत राहते आणि तिथले जे ग्राहक आहेत मीटरधारी त्यांनी पाणी सुद्धा घेत नाही। इतकं खराब पाणी येते नळाला, प्यायला तर त्यांनी बाहेरचं आणून पितात आणि तिथलं पाणी म्हणजे वापरण्यालायक नाही राहत। तर बोरिंगचं पाणी आणून जवळपासच्या बोरचं ते वापरतात, तरी सुद्धा ते बरोबर आपलं बिल भरतात। अशा प्रकारे त्यांना त्रास होत आहे। त्यांनी याची माहिती पण दिली, परंतु हे वॉटर सप्लायवाले यांनी काही ऐकलं नाही। आता परत आम्ही त्यांची चूक त्यांना लक्षात आणून दिली, तर त्यांनी सर्व हे व्यवस्थित करावं, अन्यथा आम्ही वंचित बहुजन महिला आघाडी ते आंदोलन करू। उमेश करू शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर। आज संतोषी माता वार्ड येथील आमचे पक्षाचे काही कार्यकर्ते यांच्याकडे अनेक दिवसापासून वॉटर सप्लायद्वारे म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जे पाणी पुरवठा करत आहे तो दूषित प्रकारचा येत आहे अशा प्रकारची माहिती दिली होती। काल पुन्हा त्यांनी जे पाणी गोळा केलं ते सुद्धा दूषित होतं। त्यामुळे आम्ही आकस्मिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला धडक दिलेली आहे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी गजानन बारापत्रे साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना तो विषय निदर्शनास आणून दिला की अनेक दिवसापासून संतोषी माता वार्ड, महाराणा प्रताप वार्ड आणि गोकुलनगर वार्ड आणि गौरक्षण वार्ड अशा बल्लारपूरच्या अनेक एरियामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे, तरी आपण याची लवकरात लवकर दखल घ्यावी। त्यांनी सुद्धा सांगितले की काही तांत्रिक कारणामुळे पंप खराब होते। मी म्हटलं पंप खराब होते, परंतु त्याचा काही पर्याय असतो, तो तुम्ही का वापरला नाही? तर त्यांनी सांगितलं आता सर्व व्यवस्थित झालेलं आहे आणि उद्यापासून बल्लारपूरमध्ये शुद्ध पाणी पुरवठा होईल अशी त्यांनी ग्वाही दिली। सोबतच वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी अनेक निवेदन दिलेले आहे। महिला आघाडीच्या माध्यमातून सुद्धा निवेदन दिलेलं आहे, वंचित बहुजन शहर आघाडीच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे की बल्लारपूर शहरामध्ये जो पाणी पुरवठा होत आहे तो दूषित आहे, तो एक वेगळा भाग आहे, परंतु बल्लारपूर शहरामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात महाग पाणी नगर परिषद क्षेत्रामध्ये बल्लारपूर शहरामध्ये मिळत आहे। जर आम्ही महाग पाणी घेतो तर त्याचा आम्हाला काटेकोर हिशोबसुद्धा पाहिजे। म्हणून वंचित बहुजन आघाडीची एक ठाम मागणी आहे, 24 तास पाणी द्या, अन्यथा सरासरी आकारणी करा, ही मागणी आहे। याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी पुढं सुद्धा आंदोलन रेटून ठेवेल। बल्लारपूरच्या नागरिकांना मी विशेष विनंती करतो की अशा प्रकारे जर दूषित पाणी तुमच्याकडे आलं तर तुम्ही नळ चालू करा। नळ चालू केल्यानंतर त्याची मोठ्या 2 लिटरच्या बॉटलमध्ये तो पाणी भरा आणि ते पाणी भरत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करा। दुसरी गोष्ट, ज्यांचं मीटर हवेनं फिरत असेल, ज्याही नागरिकांचं मीटर हवेनं फिरत असेल त्याची सुद्धा रेकॉर्डिंग करा। ह्या मुद्दा आता धरणे आंदोलनाच्या पुढे निघालेला आहे, हा ग्राहक न्यायालयाचा मुद्दा राहिलेला आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी याची दखल घ्यावी आणि ज्या कुणाला अशा प्रकारची व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळाली त्यांनी वंचित बहुजन आघाडीशी संपर्क करावा। तुमच्या प्रत्येक न्यायाच्या संघर्षामध्ये वंचित बहुजन आघाडी तत्परपणे उभी राहील। जय हिंद, जय भीम।